त्या बैलाला. बर. कोळ्या मैदानात सीमेल थोडी चुकी झाली माझी. बैल हातानं सोडल्यानंतर राजा फाईट आहे जोरात. तर पलीकडची जी गाडी असते ते कधी असं आमिष द्याय बघते ते राजाचं ह्याचं काय झालं. राजाचं ते गाडीचं खूप झाली. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण राहटणीच्या मैदानावर आलोय आणि आजचे ड्रायव्हर आहेत संजू शेट आहेत, महाराष्ट्रातले सगळ्यात फास्ट सुट्टी मेकर. म्हणजे अगदी झेंड्याकडे लक्ष इतकं बारकाई नसतं तरी पण आज काय झालं, सिकंदरला सुटताना अशी उडी मारली परत सुटला. ताप देते बऱ्याच दिवसात काढलंय ना, ताप देते खाली बी सुट्टी लावायची. उडी मारतय ती म्हणजे लय बेकार. तरी आता आज तरी लय कमी केलंय आज, नाही तर लय सुटेल ताप देते. खाली रायफल शाना जास्त का हिवलंय. रायफल लय छान खाली शांत उभं राहते. हो, रायफल लय छान. कोण होतं ड्रायव्हर आज? ड्रायव्हर आपल्याला हे होता विठ्ठल ड्रायव्हर. विठ्ठल होतं सुंदरबर निंबाळकर सरांच्या गाडी. म्हणजे परत सुंदर आणि हे आजच दोन्ही वासर पळाले मित्रांनो. ओपनच्या मैदानात दोन्ही वासर पळाली टॉपचे. राजचूट ड्रायव्हर आहेत. आज लय दिवसातनं राजाच्या गाडीवर बसायचा योग आला. कसं झालं काय? आम्हाला परवा दिवशी बाबूशांचा फोन आलता, सुंदर आणि गाडी हाणायची राजाची म्हणून. राटणीच्या मैदानात म्हणजे येतो म्हणलं गाडी हाणायला. बरं, अनेक मैदानात आजचूट ड्रायव्हर म्हणजे रन मशीन कुठनं नाव पडलं तुमच्यावर? रजिस्ट्रार सातारावाला आद्या त्यांनी एक रील्स बनवलेली, तेव्हापासून रण मशीन नाव पडले. काय सांगचाल आजचूट ड्रायव्हर विषयी? अच्युत आहे. कुणी काय केलं तरी आणि कुणी किती गाड्या आणल्या तरी ड्रायव्हर उगाच नाव पडलं नाही त्यांचं. ड्रायव्हर पुढच्या रानाला काय चमत्कार करता? गाडी स्पीडची असते त्या, काय स्पीडची कमी असते पण आपल्या हातच्याला काही हाणतो गाड्या जास्त. गाडी आपल्या हिशोबात असली तर हाणतो गाडी, नाही तर गाडी हाणत नाही. म्हणजे हिशोबातली बाहेर जाणारी गाडी कधी तुम्ही म्हणजे बाहेर जाणारी म्हणजे बैल लय इधरा गाडीला ही ताप देणार असली तर गाडी हाणत नाही. ड्रायव्हर लोक म्हणते ते गाडी आमची हाणत नाहीत वगैरे, पण काय हो ती अडचण काय आहे? काय बैल काय माणसांनी पूर्ण ट्रेन केलेली असते ती. आता घरनिकीचा राजा, जीवन ड्रायव्हरचा सुंदर, यांनी राब देऊन बैल शानी केलेली असते. त्याची फाटीनं किती पळायचं, पुढे किती पळायचं हे माहित असते. आणि काय गाड्याने तुम्ही म्हणताय बसा 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 गाडी हाना, तुम्ही ट्रेनिंग नसते, व्यायाम नसते, काय नसते बैलासनी आणि बसवता गाड्यातनी. परत गाडी खाली जाग्यावर काय बाहेर जाते त्या, काय मधनं बाहेर जाते त्या. ड्रायव्हरला लागते, बैलासनी लागते. पूर्णपणे आपला बैल सक्षम असला तर मैदानात माणसांनी करावं. पण काय ड्रायव्हर लय दिवस रगलेली जरी असली ती बैल तर काय एवढ्या डोक्याची बैल असते ती, त्यांना जर एकदा बाहेर गेली तर मग ती बाहेर जायची सवय लागली की जातोच बैल. त्याला आपण सवय लावायला लागते. त्याला जेवढ्या स्पीडनं पुढे पळते त्यापेक्षा जास्त स्पीडनं बाहेर जाते गाडी. उतरायचं उडी टाकायचं ड्रायव्हरला येत नाही. एकदा पडलेलं आहे आपण. काय झालं कसं झालं तुमचं? गाडी दुसरी अंगावर गाडी आली त्यामुळे मला छकड्याखाली तोल गेलता, पाठ पूर्ण चोलाटलेली, त्यामुळे गाड्या मापात होत. काही लोक म्हणते ती ड्रायव्हर गाडी हाणत नाही ती आणि मैदानात येत नाही. आपल्या हिशोबातली गाडी असते, डोक्यात असते तर गाडी हाणायची. आपलं नाव झालंय भरपूर, आपले स्वतःच्या ह्याच्यावर नाव केले आपण. स्वतःच्या जीवा नाव केले. गाड्या हाणल्याशिवाय काही नंबर होत नाही. तुम्हाला नाव कोण दिलेलं आहे? नाव मला वायचा रायफल आहे, किरणाप्पांचा भारत आहे, घरनिकीचा राजी आहे, माहिबी आहे, ठाकूर आहे. नामाकेत बैलांच्या गाड्या हाणल्या ते मी. आता जर स्पीडचा बैल म्हणलं तर खाली सुट्टीला सगळ्यात जास्त स्पीड असणारा बैल कुठला तुमच्या म्हणजे? सगळ्यात आता सुट्टीला जास्त स्पीड असणार म्हणलं तर बैल आता निंबाळकरांचा सर्जा आहे. बरं, बकासूर. त्या बैलाला पण बकासूरला स्पीड आहे खाली तळात, हातात धरायला लागतो त्या बैलाला. बर. कोळ्या मैदानात सीमेल थोडी चुकी झाली माझी. बैल हातानं सोडल्यानंतर राजा तास पलटी झालं राजाचा, तर चुकी झाली माझी तिथं. म्हणजे काय विषय झाला की तुम्हाला कसं? गाडीला स्पीड जास्त लागलेलं, बकासूरवरची उजव्या हाताची गाडी जास्त गाडी पोहोच होती. माईकचा आवाज कानावर आला की दोन गाडीमध्ये फाईट चालली, त्यामुळे बैल थोडा नकत सैल केल्या गाडी राजावर फिरली गाडी. राजाला असं दाबलेलं चालत नाही का? हा, थोडं दाबलेलं चालत त्या राजाला. पुढच्या रानाला अजून एकदा कुठं चालतं आपलं निकाल गुरसाच्या मैदान 1 नंबर तिथे पण तसं चालतं. पब्लिक जर हरण्या तोंडावर आल्यावरती राजा तासात गेला, फॉल झाली ती गाडी. तिथं फॉल झाले गेल्या तुम्ही लगेच उठून गेला, तुमच्या लक्षात आलं का आपण फॉल झाली? फॉल झाली माहित झालं मला, पण मी गाडी पुढची गाडी पास करून निकाल दाबण्याच्या नादात होतो, तेवढ्यात गाडी फॉल झाली. तेवढ्यात काय हो म्हणजे
हातातलं मैदान जर हातातल्या एखादी गोष्ट जर गेली तर काय ते म्हणजे असं अनेक लोकांना वाटतं की ड्रायव्हरला काय पण काय ड्रायव्हरला पण तेवढंच दुःख होत असते असते साईडला बसणारी बोलणारी मालकाला जास्त सांगत असते ती ड्रायव्हर मुळे चुकी झाली, हा नको तो नको, तो बसवा ड्रायव्हरला सांगणार असते ती. पण ड्रायव्हरला माहित असते छकड्यात बसल्यावर काय करायचं काय नाही ते. म्हणजे जी मागची लोक असते ती अनेक म्हणजे ड्रायव्हर जशी नाही बैल मालकाची पण समजत असते, पण साईडला जास्त किलबिलाट चालू झाला की मालकाची मालक वाय बोलतील ना जास्त, तिने पण लय त्रास द्यायचा नाही, मालकाला कळते बैल कसा पळवायचा काय करायचं. ड्रायव्हर असं निदर्शनास येतं कधी की बाबा एखादा बाबा लयच फाईट आहे एखाद्या सेमीत किंवा गटात समजा एखाद्या सेमीत लय फाईट आहे जोरात, तर पलीकडची जी गाडी असते ते कधी असं आमिष द्याय बघते ते. नाही नाही तसलं आजपर्यंत तर काय माझ्या लाईफ मध्ये नाही झालेलं. मी आता गाडी एक 10 वर्षाला थांबते, बर. आजपर्यंत तर तसलं काय झालेलं नाही, कुठल्या गाडीत तसलं इथून पुढे पण होणार नाही. तो होऊ शकतं का नाही किंवा बिन जोडलाय माझ्या तर काही कानावर अजून आलेलं नाही तसं. माणसं बोलत असतील पण तसं काही कानावर अजून आलेलं नाही. म्हणजे जर बिनजोड असेल समजा आता बिनजोडचा नेम काय आहे की दोन मालकाच्या पलीकडे जायचं नाही तिकडं की त्यांचं बोलणं नाही झालं पाहिजे. पहिलं होतं आता मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचे लोक म्हणजे मोठी शेट लोक होती त्यावेळी. पण ते कशासाठी म्हणजे कारण कधी ऐकलंय तुम्ही? कारण काही कसं पैसे लावून खेळ असतो तो, त्यामुळे तिकडचा ड्रायव्हर इकडचा ड्रायव्हर पार्सिटी करून नये म्हणून मोबाईल स्विच ऑफ करून ड्रायव्हर संघ घेत जात होते ती पहिली. आता तसं कधी नाही तसं काय नाही. आता मुंबईला गेलता कधी? मुंबईला आम्ही 1-2 वर्ष पाठीमागे हांड्यात गाड्या, पण नाही तसलं काय एवढं. आता मुंबईचा खेळ सोपा का ही आपला सोपा? आपल्याच नाही आपलंच भारी वाटतंय ना. बर नाही पण 2 गाड्यात आता बाळू ड्रायव्हरची परवा मुलाखत घेतली तर त्यांचं म्हणणं आहे की 2 गाड्यात समजा ही गाडी बाहेर गेली तर ही गाडी बाहेर गेली किंवा अंगाव यांनी भानगड नाही गाडी किंवा ते सोपं एकदम बिनजोड अंगावीने भानगड नाही तो आपला म्हणजे आपल्याला ते जास्त मुंबईत पैसे लावून जाऊन खेळायला आपल्याला जमणार नाही इकडे घाटवाले. म्हणजे बिनजोडचा खेळ म्हणजे ड्रायव्हरला सुखरूप खेळ, ड्रायव्हरला सोपा खेळ आहे की. पण ते पण बसवायला तिथं त्या नामांकित गाड्यावरती त्या पण बसायला आणि हे करायला तिथपर्यंत जायला पाहिजे ना आपण 1 नंबरच्या. मुंबईमध्ये पण ड्रायव्हर 1 नंबरच आहेत ना. आहेत की. समजू सुट्टीच्या बाबतीत समजू तुमचं म्हणजे नाव अग्रेसिव्ह आहे, अगदी समालोचक मंडळी पण म्हणते काय हो सुट्टीला काय दिन म्हणजे सुट्टी मेकर पण आणि काय की बाबा कधी कधी गाडी हातात राहते का राहते हातात? काय बैल पण व्यवस्थित पाहिजे, महत्वाचं म्हणजे बैल शाने असली तर गाडी सोडाय पण काय वाटत नाही. आणि महत्वाचं आता माणसं बी म्हणजे आता ग्रुपला प्रत्येक चर्चा चालती की सुट्टी मेकर काय बैल नीट सोडत नाही, ती गाडी नीट सोडत नाही, ती पुढे वाढते. पुढे वाढायचा उद्देश काय असतो की बाबा आपली गाडी सगळ्या सोबत सुटावी आणि मागं राहिली तर गाडी एखादी आडवी येते, पहिला दुखापत होईल, ड्रायव्हरच्या अंगावर गाडी जाईल. सगळ्यांच्या सोबत सुटल्यावर काय नाही, सगळ्यांनी समान गाड्या उभ्या केल्या तर सगळी सोबतच सोडणार. पण एखादी गाडी पुढे एखादी मागं असली, ज्याची गाडी मागं तो पुढे ओढणारच ना. मग त्यामुळे कसा विषय आहे की सुट्टी मेकरला गाडी बरोबर लावून सोडावं. आता भारत केसरीला आपल्यातली मैदान बघा थोडं सगळीच पुढे 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 जाते म्हणजे झेंडावाला पुढे पुढे. परंतु जर असा नियम झाला की बाबा भारत केसरीला तुम्ही बघितलं तिथं एक पाऊंड जर पुढे गेला तर ती गाडी फॉल दिली जाते आणि गाड्या पण एवढ्या भरभर सुटत होत्या, नुसती उभे करायचं झेंडा टाकायचं, उभं करायचं झेंडा टाकायचं. मग काय म्हणजे सगळी जर आज मला सांगा आज एकानं जर गाडी पुढे सोडली पुढे ओढली की बाजूला पण वाढणारच ना, त्याला पण जे काही आहे ना तिसरा वाढणार. त्यामुळे पुढे 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 त्यात झेंडवाला पण पछतावतोय. त्यासाठी काय सुट्टीला काय करावं जेणेकरून? विषय काय आहे त्यात बैल मालकांची बी चूक आहे, सुट्टी मेकरची बी चूक आहे, नाही असं नाही, सगळ्याची चूक आहे. फक्त विषय काय आहे ते जे महान भारत केसरीचं मैदान झालं तिथं त्यांनी पहिल्या गटापासून जो नियम ठेवला तो त्यांनी फायनल होसोपर्यंत नियम ठेवला. आणि आपल्या भागात कसा विषय होतोय कुठं पट्टी टाकतात कुठं टाकत नाही. मग आता विषय जर पट्टी जर टाकली तर कमिटीनं त्यांच्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे ना की बाबा ज्या गाडीचा बैलाचा पाय पुढे, ज्या सुट्टी मेकरचा पाय पुढे ती गाडी बाद द्या ना. आता आपल्याकडे बी कॅमेरा खाली चालू आहेत मैदानात, मग त्या मैदानात तुम्ही खालचा निकाल बघा, नंतर तुम्ही निकाल द्या. खालनं गट सुटून तास आपलं बैल तास वळत नाही तोपर्यंत निकाल पुकारला असतो. त्यापेक्षा तुम्ही बघा ना, थांबा, निकाल द्या, तुम्ही व्यवस्थित निकाल द्या, जो व्यवस्थित रस्तो बाय त्याला निकाल द्या ना. मग कोण पुढे सोडणार आहे गाडी? व्यवस्थित निकाल दिला तर सगळीच गाडी व्यवस्थित सोडतील, उभा करतील. ड्रायव्हर काय केलं पाहिजे सुट्टीला? खाली सुट्टीला काय पट्टी पद्धत होती चालू, मालक पण ऐकत नाही ती, सुट्टी मेकर पण ऐकत नाही ती. त्यात बैल एखादं त्यात फाटीत इद्रा वगैरे असतेच, ती गाडी दमवती.
आता तुम्ही ह्याचं 1 BHK चं मैदान झालं का ते सगळं नाव वगैरे व्यवस्थित झालं हो, झालं की नाव केला फ्लॅट वेळ दिले त्यांनी. राजाचं आणि ह्याचं काय झालं राजाचं ते गाडीचं खूप झाली गाडीची गाडी बाकीच्या मैदानात पोहोचते गाडीच पाहिली नाही खालनं निघताना निघाल नाही गाडी निघाली नाही गाडी थोडा राजाचा विटनेस पण होता थोडा आजारी होता म्हणजे मित्रांनो म्हणजे राजानं खाल्लं पण नव्हतं खाल्लं पण नव्हतं ते व्हिडिओ शूटिंग चालू होतं ना त्याचं त्यामुळे त्यानं 2 दिवस काय आधी खाल्लं नव्हतं वैरण म्हणजे सेमी पोहून आल्यानंतर मला समजलं पण विटनेस पहिला होताच नाही पण मेन गोष्ट व्हिडिओ शूटिंगची असणार कारण कंटिन्यू माणसं जवळ असल्यावर बैलांना खाल्ली नव्हती वैरण मला बाबा बोलले ते बैलांना वैरण खाल्ली नव्हती मैदानात आल्यावर कसा विषय होतो माणसं लांब लांब नेतात बैल बघायला माणसाला आपण सांगू शकत नाही ना की बाबा त्याला बसू नाही दे, घरात बसू दे. तिकडे शूटिंग चालू होतं त्यामुळे आणि त्याच्यामुळे पण बैल बसत नाही ते आराम करत नाहीत मग पाय वगैरे ताटून जातात ना बैलाचं त्याच्यामुळे विकनेस पण आहे तो बैलांना. बरं आमचं वासरू बघितलं कसं काय काय वासर तुमचं बघितलं चांगलं बोलतोय वासर तुमचा हात लागावा अशी इच्छा आहे समजून सोडावं तुम्ही हाणावी एक गाडी अशी आणणार चांगला बैरा करून 100%. आणणार की त्याला जाग्यावर घरात पण तुम्ही राब द्या त्याला चांगला ट्रेनिंग चांगलं द्या त्याला चांगली बैल घाला चांगली चांगली बैल महिन्यातनं 2च मैदान खेळायची पण पण बैल चांगली चांगला घाला. चांगली मैदान खेळा रायफल सारखं नियोजन असतंय आमचं 15 दिवसात एकदाच घालायचं हा. परंतु 1 नंबर फाटीवाल्यानंतर ड्रायव्हर खरं रिस्क आहे का गाडी हाणायची 100% पब्लिक आत येतच हो तर धन्यवाद मित्रांनो.